आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. जर ते वनातून बाहेरच आले नाहीत तर? हो ना, तो सुमेर राज्याचा राजकुमार. जर त्याचे काही बरे वाईट झाले तर महाराज आपल्याला कठोर शिक्षा करतील, अंधाऱ्या गुहेत कोंडून ठेवतील. जे काही घडले आहे ते याच्यामुळे घडले. हो याच्यामुळे. हो याच्यामुळेच. चेंडू आणून दे हे मी राजकुमारास सांगितले नव्हते. नाही, तूच सांगितले हो होते. तू. मी नाही, तुम्हीच सांगितले. या मित्रांनो, आपला चेंडू सापडला आहे. आता आपण सगळे मिळून खेळूयात. हा, खेळूयात. या झेला. तू झेल बघू. आता तू. या कट्यारीतील विष ज्याच्या शरीरात प्रवेश करेल तो त्याच क्षणी गतप्राण होईल. या विषाचा उतारा कोणाकडेही नाहीये. घे. इकडे फेक. तू पकड. त्या मरकट बालकाच्या शरीरात घुसवण्याचाच अवकाश आहे. साक्षात महादेवही त्याचे रक्षण करू शकणार नाहीत. तू या सृष्टीवर राज्य करण्यास समर्थ आहेस आणि एक दिवस अवश्य करशील. हा, झेललास तू. ओहो, हे बालक अवकाशात उडण्यास समर्थ आहे. परंतु याचा काय उपयोग? काही क्षणातच या धरणीवर कायमचा निपचित पडणार आहे हा. ही कट्यार त्याच्या उदरात शिरल्यावर त्याचा आत्मा ब्रह्मांडात उडणार आहे. जर हा आपल्या प्रयत्नात असफल झाला तर
निश्चितपणे परलोकात जाईल. मग कुणीही माझा प्रतिस्पर्धी उरणार नाही. लंकाधिपती दशाननांकडून प्रशंसा मिळवण्याचा काळ समीप आहे. जा तितिरी जा. मला दे. हा. राजकुमार हनुमाना, तुझी महाराणी अंजना देवी दीर्घकाळ प्रतीक्षा करताय. तुला बोलावून आणण्यास सांगितलंय मला त्यांनी. मित्रांनो, तुमच्या समवेत खेळून मी खूपच आनंदित झालो आहे. आता माझी माता बोलवते आहे. मला जायला हवे. तुम्ही सगळे खेळा. उद्या पुन्हा मी तुमच्या सोबत खेळायला येईन. चला जाऊया मामा. चल राजकुमार. मी ही कट्यार का धरून ठेवली आहे? हा? अरे हे कसले कर्म. हा तितिरी पुन्हा सर्व काही विसरून गेलाय. मला या क्षणी काही ना काही करावंच लागेल. तो चेंडू इकडे टाक. मलाही खेळण्याची इच्छा झाली आहे. मीही तुमच्या समवेत खेळू का? माझ्या हातून इतक्या सहजपणे चोरून घेता येईल असे वाटले तुला? ते कधीही शक्य नाही. मुलांनो, याला योग्य ती शिक्षा करा लवकर. हे सोड सोड मला मूर्खा. तुझा मित्र आहे मी. तू कोण आहेस हे आठव. सोड तितिरी सोड. हा, मला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतोयस हा? सुमेरू राज्याचा निष्ठावान रक्षक आहे मी. कोणत्याही प्रलोभनास भुलणार नाही मी आणि कोणाकडूनही पराभूत होणार नाही. मुलांनो, हा पलायन करू शकणार नाही. याला मी पाहून घेईन. याला योग्य शिक्षा देऊया. धरा याला, धरा. सोडू नका. खूप झालं. हे शूद्र जीवांनो, मला शिक्षा देणार आहात?
तुमचे इतके धैर्य. आता मी तुम्हास योग्य तो पाठ शिकवतो. पहा आता. अ? अ? आलास. तुला कुठे काही झाले तर नाही ना, ही चिंता मला सतत लागून राहिली होती. इतके दिवस तू कुठे गेला होतास? नाही माते, मी आज खूप आनंदी आहे. मी माझ्या मित्रांसमवेत खूप खूप खेळलो. आहा, किती धमाल आली तुला कसं सांगू. आणि माते, तू जे सांगितलेस अगदी तसेच घडले. मी माझ्या मित्रांचे मन जिंकले माते. म्हणून आता ते सगळे माझे मित्र झाले आहेत. राजकुमार, तू तर तुझ्या मित्रांचे मन जिंकण्यात यशस्वी झालास, परंतु इथे तुझी माता महाराणी अन्न पाणी ग्रहण न करता तुझी प्रतीक्षा करते आहे. हे तुझ्या ध्यानी नाही आले का? माते, तू काही खाल्ले नाहीस? तुला भूक नाही लागली? मातेची भूक पुत्रास पाहण्याची असते बाळा. तू आला आहेस, माझे मन तृप्त झाले. यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. प्रत्येक माता आपल्या मुलांकरिता अशीच प्रतीक्षा करत असते. तुला प्रतीक्षा करावयास लावली त्याकरिता मला क्षमा कर माते. आता मला भूक लागली आहे. तू मला तुझ्या हाताने दूध आणि फळे भरवशील ना? हो, मीच देईन. ये, चल बाळा. माते, माझ्यामुळे तू काहीच ग्रहण केलं नाहीस. हे घे, तूही खा. खा ना माते. माझ्याकरिता कृपया माझ्यासाठी खा. कुमार हनुमंता, तुझी माता जेव्हा बालिका होती तेव्हा ही अशीच होती. माते, आजी जे सांगतेय ते सत्य आहे. नाही नाही, भोजन आणि इतर गोष्टी मी स्वतःच करत असे. कुणावरही निर्भर नव्हते मी. याविषयी कोणी माझ्याकडे बोट करू शकत नव्हते. हो, माहितीये माहितीये. ही जेव्हा लहान होती अतिशय खोडकर होती, तुझ्याच प्रमाणे. हो, असेल असेल. जर तुझी आजी सांगतेय तर सत्यच असेल. हे सर्व तुम्हाला कसं माहित बरं? ठीक आहे ठीक आहे, आता जाऊ द्या ते. मला कुमारास पोटभर फळं खाऊ घालायची आहेत.
मला त्याकरिता तयारी करायची आहे. महाराज महाराज घात झाला महाराज, घात झाला. सुमेरू राज्यात एका दैत्याने प्रवेश केला आहे. घराबाहेर खेळणाऱ्या मुलांना त्या दैत्याने उचलून नेले महाराज. तिथे काय घडले ते विस्ताराने सांग. महाराज, खेळाच्या मैदानामध्ये नल, नील, सुमेरू आणि कित्येक मुले आपापसात खेळत होती. तेव्हा सामान्य दिसणाऱ्याने अचानक दैत्य रूप धारण केले. मुलांना उचलून तो घेऊन गेला. दैत्य? होय महाराज. कुमार, कुठे निघाला आहेस? माझ्या मित्रांचे रक्षण करण्यास माते. कुमार हनुमंता, तुला जाण्याची आवश्यकता नाही. बालकाचे रक्षण करण्यास सुमेरूमध्ये कित्येक सैनिक आहेत. तुला जाऊन कोणत्याही संकटात सापडण्याची आवश्यकता नाही. माते, माझे मित्र संकटात आहेत. मी त्यांचा मित्र असून असा लपून बसलोय, हे योग्य नाही. अशा परिस्थितीत त्यांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. जर मी नाही गेलो तर माझ्यावर त्यांनी दाखवलेला विश्वास संपुष्टात येईल. नाही म्हणू नकोस माते. माझ्या मित्रांचे रक्षण मला करावयास हवे. मला जाण्याची अनुमती दे माते, अनुमती दे. ठीक आहे, तू अवश्य जा पुत्रा. मी तुला नाही थांबवणार. त्या बालकांना तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. संकटात कामी येतो तोच खरा मित्र म्हणवतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तुझी माता तुझी इथे प्रतीक्षा करत आहे. आजवर घडलेल्या घटनांप्रमाणे संकल्प कार्य पूर्ण करून परतून येण्याची शक्ती तो महादेव तुला देव. जा बाळा. माते, तुझा आशीर्वाद माझ्यासोबत असेल तर कोणताही दैत्य, दानव, दुष्ट शक्ती माझी कसलीच हानी करू शकणार नाहीत. आशीर्वाद दे माते. विजयी भव पुत्रा. अंजना, हे काय केलंस तू मुली? जराही करुणा नाही तुझ्यामध्ये. निर्दयी होऊन पुत्रास संकटाच्या मुखात पाठवलेस. हे योग्य आहे का? माते, मीही एक माता आहे.
माझ्यातही करुणा, वात्सल्य आणि ममता आहे, परंतु मी केवळ माताच नाही, सुमेरू राज्याची महाराणी सुद्धा आहे, याचे स्मरण असावे. केसरी नंदन या राज्याचा राजपुत्र आहे. त्याला योग्य मार्गाची दिशा दाखवणे हेही माझे कर्तव्य आहे. प्रजाजन जेव्हा संकटात असतील तेव्हा काहीही होणार नाही असा विचार करून महालात बसून राहणं राजकुमाराची लक्षणे नाहीत. यामुळे राज्याच्या प्रजाजनात चुकीचा संदेश पोहोचवला जाईल. आपला कुमार पराक्रमात कुठेही कमी नाही. त्याच्यात धैर्य, साहस आणि परोपकाराची भावना आहे. दुष्ट शत्रूचा सामना करण्याची शक्तीही माझ्या पुत्रात आहे. म्हणूनच मी त्यास प्रोत्साहन देत आहे. मी त्याला मृत्यू मुखात पाठवले आहे असा गैरसमज बाळगू नये. अंजना, तुझ्या निर्णयाचा मी सन्मान करतो महाराणी. पुत्राच्या रक्षणाकरिता मी आहे. ओरडा, आणखी जोर जोरात किंचाळा. तुम्ही कितीही ओरडलात तरी तो मरकट बालक इथे येऊ शकणार नाही. आणि आला तरी जीवित परत जाणार नाही. कोणीतरी रक्षण करा. आम्हाला वाचवा. हा काही असा तसा लावा नाही. एकदा का त्याने तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न केला तर या लाव्यात पडून त्याचाच बळी जाईल. असे घडले नाही तर माझ्या हातून मरेल तो. कोणीतरी वाचवा. रक्षण करा. आपल्या मरकट बुद्धीने जरी वाचला तरी तुम्हा सर्वांच्या मृत्यूचे कारण ठरल्याच्या अपराध भावनेने स्वयं मरेल. वाचवा. वाचवा. रक्षण करा. वाचवा. वाचवा. कोणीतरी वाचवा. 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 रक्षण करा. वाचवा. वाचवा. रक्षण करा. रक्षण करा. हे मरकटा, तुझ्यात सामर्थ्य असेल तर आपल्या मित्रांना वाचवायला ये. वाचवा. वाचवा. रक्षण करा. ये.